विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्काय वॉचिंगबद्दल काही महत्त्वाची माहिती आणि कन्स्टिलेशन्स म्हणजेच तारका समूह म्हणजे नेमकं काय. नेहमी लक्षात ठेवा, ऑलवेज रिमेंबर, द प्लेस फॉर स्काय वॉचिंग शुड बी अवे फ्रॉम द सिटी अँड ॲज फार ॲज पॉसिबल. इट शुड बी अ न्यू मून नाईट. नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला आकाश निरीक्षण करायचं आहे, म्हणजेच आकाशाचं निरीक्षण करण्यासाठीची जागा तुम्ही निवडणार आहात ती सर्वात आधी महत्त्वाची. ती तुमच्या शहरापासून दूर असावी आणि शक्यतो मून नाईट म्हणजेच न्यू मून नाईट अमावस्येची रात्र असावी. नंबर 2, बायनोक्युलर्स ऑर टेलिस्कोप्स शुड बी यूज्ड फॉर स्काय वॉचिंग. आकाशाचं निरीक्षण करण्यासाठी तुम्हाला दुर्बिणीचा वापर किंवा द्विनेत्री, ज्याला आपण बायनोक्युलर्स असं म्हणतो, त्यांचा उपयोग जास्त होणार आहे. नंबर 3, आयडेंटिफाईंग द पोल स्टार इन द नॉर्थ मेक्स द स्काय वॉच इझियर. हेन्स द पोल स्टार शुड बी यूज्ड ॲज अ रेफरन्स पॉईंट फॉर स्काय वॉच. आकाश निरीक्षण करताना उत्तर दिशेकडील ध्रुव तारा शोधून त्या आकाशाचं निरीक्षण करायला आपल्याला अतिशय सोपं जातं. त्यामुळं आकाश निरीक्षणासाठी या ताऱ्याचा विचार सर्वात मेन पॉईंटला ठेवायला हवा. नंबर 4, ॲज द स्टार्स इन द वेस्ट सेट अर्ली, स्काय वॉचिंग शुड बिगिन विथ स्टार्स इन द वेस्ट. बघा, पश्चिमेकडील तारे जे असतात ते लवकर मावळणारे असल्यानं सुरुवातीला तुम्हाला पश्चिम बाजूकडचे जे तारे आहेत त्यांच्यापासून निरीक्षणाला सुरुवात करावी लागेल, कारण नाहीतर ते लवकर मावळून जातील. 5, ॲज इन जिओग्राफिकल मॅप्स द ईस्ट अँड वेस्ट आर शोन टू द राईट अँड लेफ्ट रिस्पेक्टिव्हली इन अ स्काय मॅप. आकाशामध्ये बघा, नकाशावरती भूगोलातल्या नकाशासारखं उजवीकडे पूर्व, डावीकडे पश्चिम दिशा दाखवलेली असते. Number 6, on the sky map, the north and south are towards the bottom and top of the map, respectively. This is because the sky map is to be held overhead. Hold the sky map in such way that the direction we face is at the bottom side. आता बघा, महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवण्यासारखी आहे, स्काय वॉच करण्यासाठी नकाशाच्या खालच्या भागावर उत्तर तर वर दक्षिण दिशा अशी दाखवलेली असते, कारण नकाशा हा आकाशाच्या दिशेने धरून वापरायचा असतो. ज्या दिशेला आपण तोंड उभे करून आहोत ती दिशा नकाशावर खालच्या बाजूला करायची आहे, म्हणजेच त्याच्या पुढे आपण आपल्या समोरची दिशा पाहणार आहोत जी आपल्या वरच्या बाजूला असेल. त्यानंतरचा पुढचा मुद्दा पाहूया, कॉन्स्टिलेशन म्हणजे तारकांचे समूह. या तारकांच्या समूहांमुळे खूप काही गोष्टी घडतात आणि खूप काही गोष्टी आणि त्यांच्या घटना आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या काय आहेत, काळानुसार कशा बदलत गेल्या, बघूया आपण. अ ग्रुप ऑफ स्टार्स ऑक्युपाईंग अ स्मॉल पोर्शन ऑफ द सेलेस्टियल स्फिअर इज कॉल्ड अ कॉन्स्टिलेशन. कॉन्स्टिलेशन म्हणजे काय? हा जो सगळा खगोल आहे याच्या लहान लहान भागांमध्ये असलेले जे तारकांचे ग्रुप्स, समजा तुम्ही शाळेमध्ये उभे असताना 4-4, 5-5 मुली एका ठिकाणी ग्राउंडवरती उभ्या असतात गप्पा मारत. म्हणजे काय झालं, हे तुमचे ठिकठिकाणी शाळा ही जर खगोल मांडली तर त्याच्यावरती तुम्ही असलेले छोटे छोटे ग्रुप्स. तसंच या संपूर्ण खगोलामध्ये छोट्या छोट्या तारकांचे समूह एकत्र येतात, तारे एकत्र येतात, त्यांचा ग्रुप तयार होतो आणि त्यांना आपण कॉन्स्टिलेशन म्हणतो, तारका समूह म्हणतो. सम ऑफ दीज स्टार्स अपीअर टू फॉर्म सर्टन फिगर्स ऑफ ॲनिमल्स, ह्युमन्स ऑर ऑब्जेक्ट्स. नेहमीच असतं, तुम्ही जरा आता स्काय निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल, तारका समूहांमध्ये एखाद्या प्राण्याची, वस्तूची, व्यक्तीची अशी आकृती तयार होते. आपलं मन तिला परावर्तित करतं, तयार करतं किंवा आपल्याला ती दिसायला लागते. These figures have been named after certain events or beliefs of the times when the constellations were identified. आता
या आकृत्यांना त्या त्या काळानुसार प्रचलित असलेल्या वेगवेगळ्या घटनांनुसार, त्या काळात काय काय घटना घडल्यात, काय काय समजुती होत्या, काय काय चालीरीती होत्या, त्या त्याप्रमाणे माणसांना आलेल्या अनुभवांवरून नावं देण्यात आलेली आहेत. In this way, Western observers have divided the celestial sphere into 88 constellations. आणि मग त्यानुसारच जे पाश्चिमात्य निरीक्षक आहेत, ताऱ्यांचे निरीक्षण करणारे शास्त्रज्ञ, या निरीक्षकांनी संपूर्ण खगोलाचे 88 भाग केलेत. या पूर्ण खगोलाचे किती भाग केले, किती पार्ट केले? 88. Similarly, ancient Western astronomers put forward the idea of 12 zodiac signs, whereas Indian astronomers suggested the 27 nakshatras. बघा, प्राचीन काळातले एन्शियंट टाइम्समधले जे खगोलशास्त्रज्ञ होते त्यांनी 12 सौर राशींची झोडियाक सायन्सची निर्मिती केली, कल्पना मांडली. आणि भारतीय जे आपले खगोलशास्त्रज्ञ आहेत, ॲस्ट्रॉनॉमर्स, त्यांनी 27 नक्षत्रांची कल्पना मांडली. आता नक्षत्र आणि राशी ह्या सर्व तुम्हाला ठाऊक आहेत. नक्षत्र आणि राशींबद्दल आपण आता अधिक माहिती समजून घेऊया. नक्षत्र म्हणजे काय? नक्षत्र त्याआधी आपण झोडियाक साइन, राशी म्हणजे काय ते समजून घेऊया. The ecliptic has been imagined to be divided into 12 equal parts. Thus, each part subtends 30 degrees at the center of the celestial sphere. Each of these parts is called a Rashi or zodiac sign. बघा, सूर्य ज्या एका इमॅजिनरी आयनिक वृत्तावरती फिरतो, त्या आयनिक वृत्ताचे 12 समान भाग आपण कल्पना करून तयार केलेले आहेत शास्त्रज्ञांनी. 12. प्रत्येक जो भाग आहे हा 30 अंशांचा आहे. गणितामध्ये जे अंश आहेत, कोण आहेत, त्या पद्धतीने प्रत्येक हा 30 अंशाचा आहे. आणि या प्रत्येक भागाला राशी म्हणायचं. म्हणजे असे 30 अंशांचे किती भाग झाले? 12. दे आर नेम्ड एरियस, Taurus, Gemini, Cancer, Leo, Virgo, Libra, Scorpio, Sagittarius, Capricorn, Aquarius and Pisces. म्हणजेच मराठीमध्ये या सगळ्यांची नावं आपल्याला चांगलीच ठाऊक आहेत. मेष, वृषभ राशी, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 प्रकारच्या राशी आहेत. आणि ह्या राशींवरून भविष्य सुद्धा आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांतून, वर्तमानपत्रांतून नेहमी चालत असतो, पाहत असतो. पुढचा पॉइंट आहे नक्षत्र. द मून कम्प्लीट्स 1 रिव्हॉल्यूशन अराउंड द अर्थ इन अप्रॉक्सिमेटली 27.3 days. चंद्र पृथ्वीभोवती जी प्रदक्षिणा मारतो ती 27.3 दिवसात पूर्ण होते. द पोर्शन ट्रॅव्हर्स्ड बाय द मून इन 1 day इज कॉल्ड अ नक्षत्र. आणि मग हा चंद्र एका दिवसात किती बरं प्रवास करतो, तेवढा जो भाग झाला त्याला म्हणायचं एक नक्षत्र. बघा, आता सूर्य फिरतो आयनिक वृत्तावरती, तर 12 समान भाग केले, एका भागाला एक राशीचं नाव दिलं. आता नक्षत्र थोडंसं वेगळं आहे, ते चंद्रावर डिपेंड आहे. चंद्र पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा मारतो, त्याला 27.3 दिवस लागतात. मग त्याचा प्रत्येक जो भाग आहे, प्रत्येक 27 मधला एक भाग आहे, त्याला एक नक्षत्र म्हणतात. सो इफ वी डिवाइड 360 degrees into 27 equal parts, each part is about 13 degrees and 20 minutes. भूगोलाच्या भाषेत सांगायचं झालं तर या 360 अंशांचे जर 27 समान भाग केले आपण, तर प्रत्येक भाग आपल्याला किती अंशांचा वगैरे मिळेल, तर भूगोलाच्या भाषेत 13 अंश आणि 20 मिनिटं एवढ्या भागातील. आणि मग अ नक्षत्र इज नोन फ्रॉम द ब्राइटेस्ट स्टार दॅट इट कंटेन्स. म्हणजे एवढ्या भागातील तारकांसमूह जेवढे आहेत, सर्वात तेजस्वी ताऱ्यांवरून ते नक्षत्र ओळखलं जातं. त्या ग्रुपमध्ये सगळ्यात ब्राईट तारा कोणता, त्या ताऱ्याचं नाव त्या नक्षत्राला देऊन आणि मग एक नवीन आयडेंटिफिकेशन त्या ग्रुप समूहाला, त्या 27 नक्षत्रांना देण्यात आलं आहे. द ब्राइटेस्ट स्टार इज कॉल्ड द योग तारा.
जो सर्वात तेजस्वी तारा आहे त्याला योग तारा असं म्हणतात. विच नक्षत्र वी कॅन सी ड्युरिंग अ स्काय वॉच डिपेंड्स अपॉन द पोझिशन ऑफ द अर्थ अलॉंग इट्स ऑर्बिट. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत स्काय वॉचिंग करायला, स्काय निरीक्षण करायला, त्यावेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला नक्षत्र कोणतं दिसणार हे कसं निश्चित होईल. तर पृथ्वी तिच्या भ्रमण मार्गावरती कोणत्या पॉईंटला आता सध्या कुठून तिचं परिभ्रमण चालू आहे त्या पॉईंटवरून आपण जिथे उभे आहोत त्या पॉईंटवरून आपल्याला कोणतं नक्षत्र आता दिसणार आहे, म्हणजे कोणत्या नक्षत्राच्या आपण जवळ आहोत त्या रिव्हॉल्विंग पॉईंटला हे स्पष्ट होणार आहे. सो अशा पद्धतीनं आपण पाहिलं की कशा पद्धतीने राशी आणि नक्षत्र यांची रचना केलेली आहे. यानंतर काही ठराविक तारका समूहांच्या बाबतीत आपण आणखी सखोल माहिती मिळवणार आहोत आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये, ज्यामध्ये उन्हाळ्यामध्ये काही विशिष्ट तारका आपल्याला दिसतात किंवा प्रवास करताना, समुद्रात प्रवास करताना किंवा एखाद्या अनोळखी ठिकाणाहून प्रवास करताना रात्रीच्या वेळी आपण भटकू नये म्हणून कशा पद्धतीने स्काय वॉचचा उपयोग माणसांनी केला आहे, कशा आकृत्या आकाशात तयार झाल्यात, या सर्वांच्या बाबतीत काही तारकांचे जे ग्रुप्स आहेत त्यांची ओळख पुढच्या इंटरेस्टिंग लेसनमध्ये आपण करून घेणार आहोत. याच लेसनमध्ये नेक्स्ट पॉईंटमध्ये परत भेटूया. तोपर्यंत गुड बाय.